नवी दिल्लीत देवेंद्र फडणवीसांकडून मोदींची भेट। पंतप्रधान मोदींना शिवरायांची मूर्ती भेट दिल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांचं बोट। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचं वर्चस्व राहणार। भाजपाचे 20, शिवसेनेचे 13 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। गृह आणि अर्थ खातं भाजपाकडेच राहण्याची चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लाभण्याची शक्यता। तिन्ही नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। 14 तारखेला विस्तार होणार असल्याची चर्चा। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी। दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांसह शुभेच्छुकांचा मेळा। कुर्ल्यातील दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर। पादचाऱ्यांना चिरडणाऱ्या भरधाव बसची धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद। शासकीय कर्मचाऱ्यांना यंदा लक्ष्मीपूजनासोबतच भाऊबीजेचीही सुट्टी मिळणार। लाडक्या बहिणींनी निकालात हात दिल्यानंतर गिफ्ट दिल्याचीही चर्चा। हिंसाचारानंतर परभणीमध्ये व्यापारी झाले आक्रमक। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची केली मागणी। मालेगाव प्रकरणाचा तपास आता एटीएस देखील करणार। हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप। साई मंदिरात आजपासून हार, फूल, प्रसाद सुरू। कोरोना काळापासूनची बंदी अखेर मागे। पीएफ धारकांना नवीन वर्षामध्ये गुड न्यूज। पीएफची रक्कम एटीएमद्वारे ऑनलाईन काढता येणार।